अर्थ परिचय देने की युक्तियां निकालनी है। एक्यूरेट शब्दों में अलफ का परिचय दो तो सर्वव्यापी की बात खत्म हो जाएगी। प्रश्न, अविनाशी ज्ञान रत्न चुगने वाले बच्चों का फर्ज क्या है? उत्तर, ज्ञान की हर बात पर अच्छी रीति विचार सागर मंथन कर एक बाप की सबको सही पहचान देना, पुण्य आत्मा बनाने वाले के साथ साथ पाप आत्मा किसने बनाया यह समझ देना तुम बच्चों का फर्ज है। सबको रावण के बेर चुगने के बजाय ज्ञान रत्न चुगाने हैं। सेवा की भिन्न भिन्न युक्तियां निकालनी है। सेवा में बिजी रहने से ही अपार खुशी रहेगी। ओम शांति। बाप परम पिता को हमेशा रचयिता कहा जाता है। मनुष्य कह देते हैं यह पशु पक्षी आदि सारी रचना वह रचते हैं, परंतु समझाना चाहिए पहले पहले मनुष्य की बात तो समझो। परम पिता जो रचता है वह मनुष्य सृष्टि कैसे रचते हैं? मनुष्य ही उनको बाप कह बुलाते हैं क्योंकि दुखी है। सभी उस एक रचयिता को याद करते हैं। तो पहले पहले यह समझाना है कि मनुष्य सृष्टि का रचयिता कौन है। वह रचयिता ही सबका बाप ठहरा। पहले पहले बाप का परिचय देना है। आत्मा को न अपना न बाप का परिचय है। अगर अहम आत्मा का परिचय हो तो समझे कि हम किसकी संतान हैं। हम परम पिता परमात्मा की संतान है। वह बाप रचयिता है तो जरूर पहले पहले मनुष्य सृष्टि रचते होंगे। वह नई दुनिया अथवा स्वर्ग होगी। बाप जरूर स्वर्ग ही रचेंगे। बाप दुख के लिए रचना रचे यह हो नहीं सकता। जबकि हम उस बाप के बच्चे हैं जो बाप स्वर्ग रचता है, तो हम भी वहां होने चाहिए या परम धाम में होने चाहिए, परंतु हमको यहां पार्ट बजाने आना पड़ता है। यह है विचार सागर मंथन करने की युक्तियां। जितना समय मिले तो यही विचार सागर मंथन करना है। तर बाबा आज विशेष सांगताय की मी जे ज्ञान तुम्हाला देतोय त्याच्यावरती तुम्ही विचार करा। अंधश्रद्धेने विश्वास नका ठेवू, त्याच्यावरती विचार करा। भक्ती मार्गामध्ये अंधश्रद्धा आहे, जे सांगितलं गेलं ते मान्य केलं आणि प्रश्न विचारला तर असं समजतात की हा अधर्मी आहे, नास्तिक आहे, धर्माचा अपमान करतोय। आणि इथं उलट बाबा म्हणताय की तुम्ही तुमच्या शंका विचारा, तुम्ही मंथन करा, आतल्या आत तुमचे विचार चालले पाहिजे। बाबांनी हे जे सांगितलेले त्याचा अर्थ काय, त्याच्या मागचं रहस्य काय, बाबांना नेमकं काय म्हणायचंय आणि ते सांगताना बाबांनी कोणते कारण दिलेले, तो अपना अपना विचार सागर मंथन हमें करना चाहिए। जे विचार सागर मंथनची जी गोष्ट आहे, आता आपण जे बघतो, समजा सूरज भाईंना सगळे ऐकतात, शिवानी दीदींना सगळे ऐकतात आणि त्यांचं सगळ्यांना चांगलं वाटतं ऐकणं। शिवानी दीदींचं तर कुठपर्यंत पोहोचलेलं आहे, देश विदेशामध्ये आणि आपल्या साधू संतांपर्यंत पण। आपल्या इथे खूप मोठे संत आले होते जैन धर्माचे, खूप मोठे संत, त्यांचा खूप मोठा भक्त परिवार आहे, लाखो भक्त असतील त्यांचे भारतामध्ये। आणि त्यांनी ज्यावेळेस त्यांच्याशी बोलणं झालं या ज्ञानाविषयी, त्यांना आपल्या ज्ञानाच्या आधाराने उत्तर तर देताच आलं नाही आत्मा परमात्म्याविषयी, पण त्यांनी शेवटी हे मान्य केलं की मी दुसरं कोणालाच ऐकत नाही, शिवानी दीदीला ऐकतो। जो जैन धर्म के इतने बड़े संत हैं वो कह रहे हैं, वो मान्य कर रहे हैं कि मैं शिवानी दीदी को सुनता हूं। त्याच्यामध्येच या ज्ञानाचा विजय, हे जे ज्ञान आहे आपलं त्याचा विजय, की त्यांनी हे मान्य करणं, मी त्यांना ऐकतो। तर
पण त्या कशाच्या आधाराने बोलतात? शिवानी दिदी असो, सूरजभाई असो, किंवा कोणतेही वरिष्ठ मोठे भाई बहिणी असो, त्यांना आधार कोणता आहे? मुरली, बाबांची मुरली. त्यांच्या मनाचं थोडी काही आहे, बाबांची मुरली आहे. फक्त ती कसा पदार्थ बनवून द्यायचं त्याच्यातून. जसं गृहिणी, मटेरियल तेच असतं, पण समोर आपण त्या मटेरियल मधून पदार्थ कसा बनवायचा हे प्रत्येकाची एक क्षमता आहे, ती कॅपॅसिटी आहे, किंवा प्रत्येकाला ती कला आहे, स्वयंपाक बनवण्याची कला, पदार्थ बनवण्याची कला. तर त्याच मटेरियल मधून चांगला पदार्थ ते बनवतात. तसं हे मटेरियल बाबांनी सगळं दिलेलं आहे, मुरली रूपी मटेरियल. त्याच्यातून आपण कसे टेस्टचं पदार्थ बनवायचा हे ज्याच्या त्याच्यावरती. तर तसं जे काही कोणी ज्ञानामध्ये खूप पुढे गेलेले, त्यांनी विचारसागर मंथन चांगलं केलेलं आहे. विचारसागर मंथन चांगल्या प्रकारे करतात. बाबांचं ज्ञान, बाबांची मुरली जी आहे ती बाबांची मुरली आहे, जोपर्यंत आपण विचार नाही करत त्याच्यावरती. एखादा मुरलीतला पॉइंट, तो मुरलीतला पॉइंट आहे, फक्त मुरलीमध्ये तसं आलेलं आहे. पण जेव्हा आपण विचार करतो त्याच्यावरती, तो आपला झालेला आहे. मग ते ज्ञानरत्न आपण धारण केलं, आणि मग जेव्हा आपण त्याची धारणा करतो, जेव्हा ते आपण बुद्धीमध्ये घेतो, ते आपण कसंही वापरू शकतो. मग आपल्याला पक्क झालेलं असतं, आपण कसंही वापरू शकतो. तर आज बाबा हीच प्रेरणा देत आहे की मी जे सांगतोय त्याच्यावरती तुम्ही विचारसागर मंथन करा. विचार करा, तुम्ही तुमचं चिंतन करा, तुमचं मंथन करा, आणि जे समोरच्याला पाहिजे त्या पद्धतीने त्याला हे वाढा, हे ज्ञानरत्न वाढा, त्याची अशी अवभगत करा की त्याच्या बुद्धीला पटेल, रुचेल, त्याची स्थिती, त्याची कॅपॅसिटी ते बघून तुम्ही त्याला हे ज्ञान सांगा. सगळ्यांना हे ज्ञान सांगणं, सगळ्यांना परमपिता परमात्म्याशी जोडणं हे आपलं कर्तव्य आहे. दुनियावाल्यांना माहितीच नाहीये आत्मा काय, परमात्मा काय. हा मूळ प्रश्न जो आहे तो त्याचं उत्तर कोणाकडेच नाहीये. मोगम उत्तरं देतात, गोल गोल उत्तरं देतात, स्पष्टता नाहीये. आणि बाबांनी सगळ्यात पहिले आलेच या प्रश्नाचं उत्तर दिलं कि मैं आत्मा हूं, मैं शरीर नहीं हूं, और मैं आत्मा कहां हूं? भ्रुकुटी में हूं. एक ही स्थान आहे हमारा. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी, मस्तकाच्या मध्यभागी आपलं स्थान आहे, तिथं आत्मा बसते. तिचं वैज्ञानिक भाषेमध्ये हायपोथॅलॅमस म्हणून ग्रंथी असते. जशी थायरॉइड ग्रंथी इथं असते, तशी मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस ग्रंथी असते, आणि त्या ग्रंथीमध्ये थोड्याशा जागेमध्ये आत्मा विराजमान आहे. हे इतकं स्पष्ट बाबांनी सांगितलं. हे कोणीच उत्तर नाही देऊ शकत, दुनियेमध्ये कोणालाच माहिती नाही. पण बाबांनी सगळं क्लिअर सांगितलं. आणि आत्मा कशी आहे? छोटीशी बिंदी आहे, छोटासा पॉइंट आहे. एक पेनाने आपण टिंब काढू, एक त्याच्यापेक्षा हजारो पटीनी लहान, अशी ती आत्मा आहे. आणि इतकी छोटीशी असून इतकी शक्तिशाली आत्मा आहे की एका सेकंदामध्ये इथून अमेरिकेला आत्मा जाऊ शकते, एका सेकंदामध्ये इथून परमधाम मध्ये आत्मा जाऊ शकते. इतकी पॉवरफुल आहे, इतकी शक्तिशाली आहे. आणि 84 जन्माचं एक सेकंदाची रेकॉर्डिंग आत्म्यामध्ये, इतक्याशा छोट्याशा बिंदीमध्ये. तर हे ज्ञान बाबांनी दिलं आत्म्याविषयी. मग आत्मामध्येच मग दुनियावाले काय म्हणतात की मन, बुद्धी, संस्कार. मन वेगळं आहे, बुद्धी वेगळी आहे, संस्कार वेगळे. बाबांनी काय आपल्याला ते स्पष्ट परिचय दिला की आत्म्याची विचार करण्याची शक्ती म्हणजेच मन आहे. आणि जेव्हा ही जी निर्णय घेण्याची जी शक्ती आहे, बघण्याची शक्ती आहे, ती जी तिसऱ्या डोळ्याने बघण्याची शक्ती म्हणतात, ती बुद्धी आहे, निर्णय घेण्याची शक्ती. आणि जेव्हा आपण एखादं कर्म रिपीट करतो, जी सवय पक्की होऊन जाते, तो संस्कार. तर इतकी स्पष्टता बाबांच्या ज्ञानामध्ये, जी आपल्याला कुठेच सापडणार नाही. मग बाबा म्हणतात आत्मा खुद को भी नहीं जानते हैं, खुद को शरीर समझकर बैठे हैं. मैं आत्मा हूं, मैं आत्मा पिछले जन्म में दूसरे शरीर में थी, उसके पिछले जन्म में दूसरे शरीर में थी. शरीर आपण बदलत असतो, आत्मा कधीही मरत नाही, शरीर समाप्त होत असतं. तो फिर मैं शरीर नहीं हूं, मैं आत्मा हूं, और आत्मा का पिता परम पिता परमात्मा है. आत्मा है हम, तो आत्मा का पिता भी होना चाहिए. जसे शरीराचे वडील आहे तसं आत्म्याचा पण पिता असला पाहिजे, तो परमपिता परमात्मा आहे. आणि मग तो परमपिता परमात्मा मनुष्य सृष्टी रचणार आहे. दुनियावाले पण म्हणतात की त्यांनी रचलेली ही सृष्टी, त्यांनी बनवलेली ही सृष्टी. मग तो रचतो कशा प्रकारे? संगमयुगामध्ये येतो, पुन्हा या जुन्या झालेल्या दुनियेला नवं बनवण्यासाठी नवं ज्ञान देतो, आणि त्या आधाराने मनुष्य सृष्टी पुन्हा परिवर्तित होते,
पुन्हा चांगली सृष्टी तो आणि तो स्वर्गाचा निर्माता आहे, स्वर्गाचा निर्माता आहे. तो दुःखाची दुनिया नाही बनवत. तो त्याला जर बनवायचे, कोणतेही वडील आपल्या मुलासाठी चुकीचा विचार नाही करू शकत की याला दुःख भेटलं पाहिजे, याला त्रास झाला पाहिजे. कोणताच वडील नाही करत असा विचार. तो परमपिता परमात्मा, तो भगवान है. वो कैसे ऐसी दुनिया हमारे लिए बना कर देगा, दुख की दुनिया, जिसमें बच्चे दुखी हो जाए, अशी दुनिया तो कसं बनवून देईल. दुनियावाल्यांनी गीत बनवून ठेवलेलं आहे की क्या तेरे मन में समाई, तूने ऐसी दुनिया काहे को बनाई. त्याने अशी दुनिया बनवलीच नाही. त्याने आपल्याला स्वर्ग बनवून दिला होता. नंतर जेव्हा द्वापरमध्ये विकारांचा प्रवेश झाला तेव्हा ही अशी दुनिया खराब बनत गेलेली आहे. तो भगवान स्वर्ग का रचयिता है, सुख का सागर है, ज्ञान का सागर है, प्रेम का सागर है, आनंद का सागर है. तो हमें वो सुंदर दुनिया बनाकर देता है, बहुत अच्छी दुनिया बनाकर देता है. लेकिन हम जब देहभान में आ जाते, आपण स्वतःला शरीर समजायला लागतो द्वापरमध्ये, तेव्हा विकारांचा प्रवेश होतो. विकारांचा प्रवेश होतो म्हणून आपल्याकडून पापकर्म व्हायला लागतात आणि मग त्या पापाच्या आधाराने आपले हिशोब बनतात. त्यामुळे आपल्या समोर दुःख येतं. पण जेव्हा सत्युग आणि त्रेतायुगामध्ये आपण आत्मा राहतोय, पवित्र स्थिती आहे, संपूर्ण ब्रह्मचर्य व्रत आहे आणि मनुष्य सृष्टी चालू आहे 2500 वर्ष बिना विकारांची, बिना कुठल्याही प्रकारच्या विकारांची. तर ती दुनिया पुन्हा तशाच प्रकारची दुनिया बाबा बनवण्यासाठी आलेले, तशाच प्रकारची दुनिया आपल्याला बनवून देतोय. तर त्यासाठी त्याआधी तो तसं राहायला शिकवतो. इथं सत्युगामध्ये ज्या स्थितीमध्ये राहायचंय आपल्याला, निर्विकारी स्थितीमध्ये, तसं आता बिना विकारांचं राहायला तो आपल्याला शिकवतोय. तो बाबा म्हणताय. आणि मग दुनियावाले म्हणतात मग पशु पक्षी जनावरांचं काय होईल. तर मनुष्य सृष्टीची रचना बाबा करून देतो, मनुष्यांना परिवर्तन करतो आणि आपल्या व्हायब्रेशनमुळे ही सगळी दुनिया, सृष्टीचे जे 5 तत्व आहेत ते आणि जनावर, पशु पक्षी, जे झाडं वगैरे, सगळ्यामध्ये परिवर्तन होऊन जाईल. सगळं बदलून जाईल. बदलायची गरज आपल्याला आहे. फक्त आपण खराब झालेलो आहे म्हणून ही दुनिया, हे वातावरण, हे सगळं बिघडलेलं आहे. बाबा फक्त एकच करतात, आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणतात, मनुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणतात. कारण मनुष्यामध्ये बुद्धी आहे, मनुष्य ऐकू शकतो, मनुष्य विचार करू शकतो. त्यामुळे बाबा मनुष्यांना तयार करतो आणि मनुष्य तयार झाले, मनुष्य देवतासारखे बनले की मग ही सृष्टी हे ऑटोमॅटिक बदलून जाते. जितना समय मिले तो यही विचार सागर मंथन करना है. साधु संत आदि कोई भी यथार्थ रीति बाप को जानते नहीं है. बाप कह रहा है, भगवान कह रहे हैं कि जो भी साधु संत है मेरा परिचय ही नहीं है, उनको ओळखतच नाही ते मला. साधु संत रचयिता जरूर स्वर्ग ही रचेंगे, तो फिर सब आत्माएं निर्वाण धाम में होनी चाहिए. यह निर्वाण धाम है हम सब आत्माओं का घर, जहां बाप भी रहते हैं. तुम बच्चों को बेहद के बाप से बुद्धि योग जोड़ने के लिए मेहनत करनी पड़ती है. योग न होने के कारण ही फिर मनुष्य से पाप होते हैं. या धारणा नहीं हो सकती. योग नाहीये, कनेक्शन नाहीये परमेश्वराशी, म्हणूनच पाप वाढत चाललेले दुनियेमध्ये. बाप को याद नहीं करते. भगवान तो एक ही है, वह है मोस्ट बिलीवेड, स्वर्ग का रचयिता. वहां बहुत सुख है. यहां दुख होने के कारण ही भगवान को याद करते हैं. बाप बच्चों के सुख के लिए ही जन्म देते हैं. सतयुग त्रेता को कहा ही जाता है सुखधाम. अभी है कलयुग, इसके बाद फिर सतयुग आना है, तो जरूर बाप को भी आना चाहिए. ऐसे ऐसे विचार सागर मंथन कर फिर कोई को बैठ समझाना चाहिए. बाबा म्हणता है कि समझाओ सभी को. अभी सब मानेंगे कि अभी कलयुग है. सगळ्यांना माहिती कलयुग चाललेलं आहे. मग कलयुगानंतर काय येईल. कलयुगानंतर सतयुग यायला पाहिजे पुन्हा. कलयुगाच्या समाप्तीनंतर की ही अशीच दुनिया राहील, असंच बिघडत राहील, अशीच तमोप्रधानता राहील. मग आपण जर विचार केला 20 वर्षापूर्वी काय होतं आणि आज काय झालेलं आहे. आज वातावरण किती दूषित झालेलं आहे, पाणी किती खराब झालेलं आहे, सगळ्या गोष्टी आहे. जमीन कशी होती, किती खत टाकावं लागतं, किती औषध मारावं लागतं, काय काय, आणि आपल्याला काय कशा पद्धतीचं खावं लागतंय, सगळं औषध मारलेलं तो. आणि मग हे किती दिवस चालणार, हे किती दिवस टिकणार, परिवर्तन कसं होणार याच्यामध्ये. असं नाही की आता ही दुनिया टिकेल. आता ही दुनिया संपली पाहिजे, संपवायला आलेला आहे बाबा. कारण ही दुनिया आता राहण्यालायक राहिलेली नाही.
सगळं खराब झालेलं आहे. आणि म्हणून मग बाबांना आपलं दुःख बघवत नाही, म्हणून तो येतो आणि असं काही परिवर्तन करतो की ही दुनिया एकदम सुंदर बनून जाते. आणि आता राहिलेले 14 वर्ष, 13 वर्ष, 14 वर्ष संपूर्ण महापरिवर्तन होऊन जाणार आहे. स्टार्टिंग होऊन जाईल श्रीकृष्णाच्या जन्मापासून. 2036 मध्ये श्रीकृष्णाचा जन्म होणार आहे. पण त्या दुनियेमध्ये जर आपल्याला यायचंय तर आपल्याला बिना विकाराचं इथं राहावं लागेल. तोपर्यंत बाबांच्या आठवणीमध्ये राहावं लागेल. आपले जे मागचे पाप कर्म ते भस्म करावे लागतील. आता संसाराच्या व्यापातून थोडं मुक्त व्हावं लागेल. संसारात जो पसारा आपण वाढवून घेतलेला आहे त्याच्यापासून थोडं आवर्त घ्यावं लागेल. तेव्हा मग ती तयारी आपण करू शकू. तेव्हा मग आपण श्रीकृष्णासोबत जन्म घेऊ शकू नव्या दुनियेमध्ये. तो बाबा म्हणताय, कोई भी पॉइंट, कोई भी बात मैं समझाता हूं, उस पर विचार करो और उस हिसाब से सबको समझाओ. यहां तुमको बाप का परिचय मिलता है बाप द्वारा. मनुष्य उस मोस्ट बिलिव्हेड बाप को जानते नाही. बाबा स्वतःचा परिचय आपल्याला देतात. जसं ती हत्तीची कहाणी आहे. हत्ती आहे आणि आंधळ्यांना तिथं पाठवलं बघायला की तुम्ही बघून या. ती कहाणी आपल्याला माहिती आहे की तुम्ही बघून या आणि सांगा ते काय नेमकं काय वस्तू आहे. मग आंधळ्यांनी तिथं ज्याचा पायाला हात लागला त्यांनी सांगितलं हा खांबासारखा आहे, खांब आहे तो. कोणाचा कानाला हात लागला त्यांनी सांगितलं सूप आहे. पण ते कोणीच सांगू नाही शकलं की हा हत्ती आहे. तर हे भक्ती मार्गामध्ये परमेश्वराविषयी तसं झालेलं आहे. ज्याला जेवढा परमेश्वर कळला त्याने तेवढंच सांगितलं. हे कोणीच नाही सांगितलं तो हत्ती आहे आणि तो कसा आहे, डायरेक्ट कसा आहे. ज्याला जसं जसं अनुभव झाला तसं तसं त्याने सांगितलं. म्हणून बाबा म्हणताय, मैं अपना परिचय खुद ही देता हूं, मैं कौन हूं. हमने बाप को जाना है तो उनको याद करते हैं. वह बेहद का बाप है सभी आत्माओं का. वह निराकार इस साकार प्रजापिता द्वारा रचना रचते हैं. प्रजापिता ब्रह्मा है, ब्राह्मण ब्राह्मणिया भी है. जरूर प्रजापिता ब्रह्मा का बाप परमपिता ही होगा, जिसको क्रिएटर कहा जाता है. कोई भी आते हैं तो पहले पहले बाप का परिचय देना है. जब अलप याद पडे तब फिर आगे समझ सके. सगळ्यात पहिले बाबा समजला पाहिजे, मग बाकीच्या गोष्टी समजतील. समजवणारा कोण आहे हे बुद्धीमध्ये आलं पाहिजे की हे भगवान के महावाक्य आहे. जे आपण शास्त्रामध्ये ऐकतो, जे आपण भागवत ऐकतो किंवा कोणतंही प्रवचन ऐकतो, हे मनुष्याच आहे. शास्त्र मनुष्याने लिहिलेले आणि मुरली बाबांची, मुरली परमपिता परमात्म्याची. हे जे महावाक्य हे डायरेक्ट परमेश्वराचे. आणि म्हणून जोपर्यंत बाबा कळत नाही, हे सांगणारा कोण आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी नाही कळणार. आपण दुसऱ्या सत्संगासारखी जर मुरली ऐकू तर विश्वास नाही बसणार आपल्याला. जेव्हा हे क्लिअर होईल की हे भगवान के महावाक्य आणि इतकं डायरेक्ट कोणीच नाही समजून सांगू शकत, इतकं स्पष्टतेने. आणि जे सत्य ते स्पष्ट पण असतं आणि सरळ पण असतं. तो इतना सीधा, इतना सहज समझाने वाला एक ही परमपिता परमात्मा ज्ञान का सागर है. और जो सारी सृष्टि के रहस्य को जानता है वो हमें समझा रहा है. तर बाबा म्हणताय, सगळ्यात पहिले तुम्हाला कोणालाही हे ज्ञान सांगायचंय त्याला पहिले माझ्याविषयी सांगा, मी कोण आहे. परमपिता परमात्मा कशा प्रकारे या नव्या सृष्टीच्या निर्माणाचं कार्य करतोय आणि त्यासाठी हे ज्ञान देतोय, तो देतोय. वह भी समझाना ऐसे है जो मनुष्य समझे. इन्हों की समझानी तो बड़ी एक्यूरेट दिखाई पड़ती है. ऐसे और तो कोई नहीं समझाएंगे कि वह बेहद का बाप स्वर्ग का रचयिता है. बाबा म्हणतात तुम्ही जेव्हा समजवाल दुसऱ्यांना तेव्हा बिलकुल एक्युरेट सांगा, पॉइंटशीर सांगा, स्टेप बाय स्टेप सांगा. अचानक काहीतरी त्याच्या समोर आलेले नवीन असं नाही. टप्प्याटप्प्याने, जसं आत्म्याचा परिचय, मग परमात्म्याचा परिचय, परमात्मा कोण आहे, मग बाकीच्या धर्मामध्ये त्याची कशी मान्यता आहे, बाबा म्हणताय तशा पद्धतीने तुम्ही टप्प्याटप्प्याने सांगा. तो ऐसे और तो कोई नहीं समझाएंगे कि वह बेहद का बाप स्वर्ग का रचयिता है. जरूर नर्क का भी रचयिता कोई होगा. पावन बनाने वाला एक बाप है तो जरूर पतित बनाने वाला भी कोई एक होगा. यह अच्छी रीति समझाना है. बाप कौन है जिसको हम याद करते हैं. रावण को तो याद नहीं करेंगे, भगवान को सब याद करते हैं. सगळे आठवण करतात परमेश्वराची, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये, कोणत्या ना कोणत्या शब्दामध्ये, कोणत्या ना कोणत्या भाषेमध्ये, कोणत्या ना कोणत्या चित्रामध्ये. लेकिन वो परमपिता परमात्मा सबका एक ही है. तो सगळ्यांचा बाप एकच आहे. बाबा म्हणतात हे तुम्ही सगळ्यांना समजून सांगा. तो पावन बनवणार आहे. मग तो जर पावन बनवणार आहे
तर पतित बनवणारा कोण आहे हे पण समजून सांगा. रावण महाशयांचा परिचय आपण सगळ्यांना द्यायचा है. भगवान का परिचय देना है, साथ साथ रावण का भी परिचय देना है कि ये पतित बनाने वाला है हमें. हे विकार जेव्हा आपल्यामध्ये प्रवेश व्हायला लागले तेव्हापासूनच दुःख सुरू झालं. आपण पतित बनलो, दुःख सुरू झालं. तो नरक स्वर्ग रचने वाला परमात्मा शिव है और नरक रचने वाला रावण 5 विकार है. बाप कौन है जिसको हम याद करते हैं? रावण को तो याद नहीं करेंगे. त्या अर्थाने रावणाची आठवण नाही करणार. रावण ये आणि तू आम्हाला वाचव अशा पद्धतीने आठवण नाही करत. रावणाला जाळण्यासाठी आठवण करतात. मनुष्य तो न पावन बनाने वाले परमात्मा को जानते, न पतित बनाने वाले रावण को जानते, बिल्कुल ही अनजान है. पहले बाप का परिचय देना है. तुम्हारी आत्मा का बाप कौन है? यह प्रश्न और कोई पूछ न सके. आत्मा तो हर एक मनुष्य में है. जीवात्मा, पापात्मा, पुण्यात्मा कहा जाता है ना. पुण्यात्मा तो बाप ही बनाते हैं. फिर इनको पापात्मा कौन बनाते हैं? यह जरूर समझाना पड़े. बाप जो स्वर्ग का रचयिता है, जिसके हम सभी बच्चे हैं, उनको तुम जानते हो. वह तो जरूर पावन दुनिया ही रचते होंगे. अभी है पतित दुनिया, इसलिए मनुष्य गाते भी है, हे पतित पावन आओ. इतने सब पतित मनुष्यों को पावन कौन बनाए? सर्वव्यापी है, फिर तो यह बात नहीं उठती कि परमपिता परमात्मा आओ. सर्वव्यापी है, फिर तो उसको याद करने की भी दरकार नहीं. तर बाबा म्हणतात, दुनियावाले काय म्हणतात, कण कण में परमात्मा आहे. कुठं नाहीये परमात्मा तो. मग आठवण कोणाची करताय आणि कोणाला बोलवताय? मग ऊपर वाले को क्यों बुला रहे हैं फिर, अगर वो कण कण में है तो? इतका सोपासा विषय हा की परमात्मा सर्वव्यापी नाहीये, कणाकणामध्ये नाहीये, म्हणूनच तर त्याला बोलवत आलो आपण. अभी हम आपको बहुत अच्छी राय देते. कसं सांगायचंय त्यांना, दुनियावाल्यांना? अभी हम आपको बहुत अच्छी राय देते हैं. ब्रह्मा की राय तो मशहूर है ना. हम ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मण ब्राह्मणिया है. ब्रह्मा को भी राय देने वाला जरूर ऊंच होगा. समजायचं कसं आहे? बाबा म्हणताय, हम आपको बहुत अच्छी राय देते. तुम्हाला आम्ही चांगला सल्ला देतोय, ऐका तुम्ही. ब्रह्मा की राय तो मशहूर है ना. ब्रह्माचं मत मशहूर आहे की ब्रह्मानी मत दिलं, ब्रह्मानी सांगितलं. ब्रह्मानी जरी काही सांगितलं तरी तू सुधारणार नाही, अशा प्रकारे आपण दुनियावाल्यांना ऐकवत आलो. दुनियावाले आपल्याला ऐकवत आले. लेकिन बाबा म्हणताय, अभी उनको बताओ कि जो ब्रह्मा है उसके ही हम बच्चे बने हैं. ब्रह्मा है तो ब्राह्मण ब्राह्मणीय भी है, और ये ब्रह्मा को राय देने वाला भी जरूर कोई ऊंचा होगा. मग ब्रह्माला मत कोणी दिलं? ब्रह्मानी मत दिलं, ब्रह्मानी सांगितलं काही, मग त्याला सांगणारा पण कोणीतरी असला पाहिजे वरचा. अशा पद्धतीने समजवा. ब्रह्मा को भी राय देने वाला जरूर ऊंच होगा. ब्रह्मा वल्द परमपिता परमात्मा शिव. मुस्लिम धर्मामध्ये जसा परिचय देतात तसं बाबा म्हणताय, ब्रह्मा वल्द परमपिता परमात्मा शिव, म्हणजे परमात्मा शिवची संतान ब्रह्मा. वह है आत्माओं का पिता. परमात्मा शिव है आत्माओं का पिता. वह है प्रजापिता. ब्रह्मा कौन है? प्रजापिता. परमात्मा शिव आत्माओं का पिता. मनुष्य सृष्टीचा मुख्य प्रजापिता ब्रह्मा. तुम बच्चे सेवा के लिए ऐसे ऐसे विचार सागर मंथन करेंगे तो तुमको बहुत खुशी रहेगी. असा विचार करा. बाबा म्हणतात, मी जे सांगतोय तुम्हाला त्याच्यावरती विचार करा. तुमचं भलं होईल, दुसऱ्यांचं कल्याण होईल आणि तुम्ही आनंदात राहाल. की मला कसं ज्ञान दिलंय बाबांनी, ज्याच्यासाठी ऋषी मुनींनी इतकी खडतर तपस्या केली, त्यांना नाही मिळालं हे ज्ञान. बाबा ने मुझे ज्ञान दिया, इतना सहज रीति से दे दिया है. सारे दुनिया के जो रहस्य है वो समझा दिए है. तर जेव्हा आपण अजून त्याच्यावरती विचार करू तर आनंदच आनंद वाढत राहील. जेव्हा आपण आता याची तुलना करायची आपण शास्त्रामध्ये, शास्त्राविषयी जर आपण काही त्याच्यामध्ये जर डिटेलमध्ये पाहायला गेलो आपण तर परेशान होऊन जाऊ. आपण परेशान होऊन जाऊ. जितकं शास्त्रामध्ये डीपमध्ये जाऊ तितकं परेशान होऊन जाऊ. कारण एक पॉइंट वेगळा सांगितलेला आहे, त्याच्या विरोधाभास दुसराच पॉइंट सांगितलेला आहे. तर परेशान होऊन जाऊ ते वाचून बघून आपण. तर त्याच्यामध्ये जायची आवश्यकता नाहीये. परमात्मा सगळं सरळ सोपं करून आपल्याला सांगतोय. आता त्या ज्ञानरत्नांशी खेळायचंय आणि त्याची मजा घ्यायची, आनंद घ्यायचा है. कोई आए तो उनको ज्ञान रत्न देने हैं.
बाप आकर अविनाशी ज्ञान रत्न चुगाते हैं, जिससे हम विश्व के मालिक बनते हैं. फिर रावण आकर बेर चुगाते हैं. बाबा म्हणताय हे रावणाने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, जसं बोर गोळा करतोय आपण, आणि बाबांचं ज्ञान म्हणजे रत्न है. तो रत्न जमा करना बाबा हमें सिखाता है. रावण क्या सिखाता है? बेर जमा करना सिखाता है, बेर खाना सिखाता है. और बाबा हमें सिखाता है ज्ञान रत्न धारण करना. किती मोठा फरक है. तर शिव का चित्र, देवताओं के चित्र सब पत्थर के ही है. शिव का चित्र, देवताओं के चित्र सब पत्थर के. चैतन्यामध्ये थोडी येते. सब पत्थर के. कशाचे? कोणते धातूचं बनलेलं असू द्या किंवा चित्र काढलेले. बाबा म्हणतात जैसे पत्थर काय, क्योंकि त्याच्यामध्ये जीव थोडीच आहे, चैतन्यमध्ये थोडीच आहे. तो सब पत्थर के ही है. और पत्थर को पूजते पूजते पत्थर बुद्धि बन जाते हैं. शिव का भी पत्थर का चित्र है. तर त्यांना आपण समजून, किती मोठा शिवभक्त असू द्या, बाबा म्हणताय शिव को पूजते पूजते, पत्थर को पूजते पूजते पत्थर बुद्धी हो गए. त्यांना आपण समजवायचा प्रयत्न केला की शिवबाबा चैतन्यमध्ये आहे, शिवबाबा बिंदू रूपामध्ये आहे, शिवबाबा आता आलेला आहे, आता कलियुग समाप्त व्हायचं आहे, सतयुग यायचं आहे, आणि तुमचा शिव ज्याची तुम्ही भक्ती करताय तो आता डायरेक्ट कार्य करतोय. नाही विश्वास बसत त्यांचा, पटकन नाही क्लिअर होत त्यांना. जर आपण एखाद्यावरती खूप मेहनत घेतली शिवभक्तावरती, तर त्याला ते समजेल कधीतरी. कारण त्या बुद्धीमध्ये ते सगळं, ते मेंदूला सुद्धा सवय झालेली, ते भक्ती मार्गामध्ये जे जे ते सगळं करायची. मग आपण जर त्याला सांगितलं की तुम्ही फक्त बाबांची आठवण करा, शिवाची आठवण करा, फक्त नाही होणार त्याच्याकडून, लवकर नाही होत. क्योंकि बाबा कह रहे पत्थर को पूजते पूजते पत्थर बुद्धी हो जाते. मग जसं खूप वेळ लागेल त्याला, दगडाचं पाणी व्हायला खूप वेळ लागतो, पण आपण आपला प्रयत्न सोडायचा नाहीये. तो शिव का भी पत्थर का चित्र है. जरूर कोई समय शिव बाबा चैतन्य में आकर पडाते होंगे. का बरं? पूजा भक्ती आराधना काहीतरी तर केलं असेल त्यांनी येऊन इथं. मग तो जर आत्ता येणार नाही तर कधी येईल? मग त्याची इतकी पूजा भक्ती आराधना करतोय, दुनियेमध्ये इतकं दुःख वाढत चाललेलं आहे, इतकी परिस्थिती भयानक होत चाललेली, तो आत्ता नाही येणार तर मग काय कामाचा तो असून? असा प्रश्न भक्ताच्या बुद्धीमध्ये येतच नाही. की नुसती पूजा करतोय आपण, महिमा करतोय, आरती गातोय, सगळं चाललेलं आहे. पण तो जर अशी परिस्थिती बघून, इतकी भयानक परिस्थिती बघून, इतके अनुभॉम्स बनलेले, जितकं ते 200 वेळा 300 वेळा ही दुनिया नष्ट होईल, आणि रोज नवीन अजून बनवत चाललेले, अशी परिस्थिती आहे. वातावरण खराब, पाणी दूषित, जमीन खराब, सगळं इतकी भयानक परिस्थिती आहे. मनुष्य कशा कशा प्रकारचे पाप करतोय, काय काय ऐकतो आपण रोज. आणि तो जर आत्ता येणार नाही या परिस्थितीमध्ये, तर तो असून काय कामाचा मग? ते हे त्यांच्या बुद्धीमध्ये नाहीये, त्यांचं चाललेलं आहे बस. तो बाबा म्हणतात पत्थर बुद्धि बन गए. लेकिन मैं आता हूं, मुझे सहन नहीं होता है तुम्हारा दुख, मैं आता हूं और तुम सबको लेकर जाता हूं, इस दुनिया को नया बना देता हूं, दुखों से तुम्हें मुक्ति देता हूं. लेकिन उसके पहले मुझे तुम्हें स्वच्छ बनाना पड़ता है. साफ सुथरा करके मैं अपने घर तुम्हें वापस लेकर जाता हूं. म्हणून आला आणि सगळं संपलं असं नाही होत. त्यांनी टायमिंग ठेवलेलं आहे, 100 वर्षाचं त्याचं हे कार्य चालतं. 100 वर्षामध्ये तो सगळं महापरिवर्तन करून टाकतो, आणि हे कार्य चालतं गुप्त रीतीने. तो जरूर कोई समय शिव बाबा चैतन्य में आकर पढ़ाते होंगे. प्रजापिता ब्रह्मा भी होगा, ब्रह्मा कुमारी सरस्वती भी होगी. तो वो आता है, किसी के द्वारा तो करेगा. मग ब्रह्माद्वारे रचना सांगितलेली आहे नवीन सृष्टीची, मग तो ब्रह्माद्वारे तर करेल. मग ब्रह्मा आहे तर मग ब्रह्मा कुमारी सरस्वतीचं पण गायन आहे, मग तिने पण काही केलं असेल. अब प्रैक्टिकल में है. बाबा म्हणताय अभी ये सब प्रैक्टिकल में चल रहा है. मैं आया हूं, ब्रह्मा का कार्य चल रहा है, सरस्वती का कार्य चल रहा है आता सध्या. फक्त डोळ्यांनी दिसत नाही, अव्यक्त रूपामध्ये, गुप्त रीतीने. इनके लिए गायन है सबकी मनोकामना पूरी करने वाली. जगदंबेच्या रूपामध्ये सरस्वतीचं गायन आहे की सगळ्यांची मनोकामना पूर्ण करणारी. अविनाशी ज्ञानरत्न दान करने वाली, गॉडेज ऑफ नॉलेज. सरस्वतीला ज्ञानाची देवी पण म्हटलेलं आहे. उन्होंने फिर सरस्वती को बैंजो दे दिया है.
मग तिच्या हातामध्ये वीणा दाखवलेली आहे, पण ती वीणा कोणती आहे? ज्ञानाची वीणा वाजवली सरस्वतीने. बाबांचं ज्ञान चांगल्या प्रकारे धारण करून सरळ पद्धतीने भाई बहिणींना आत्म्यांना समजून सांगितलेलं आहे, म्हणून तिला ज्ञानाची देवी म्हटली जाते. शाळेमध्ये पूजा होती, ती काही सायन्सचं ज्ञान आहे म्हणून त्याच्यामध्ये गणिताचं, भूमितीचं ज्ञान आहे, इतिहास भूगोलाचं ज्ञान आहे म्हणून पूजा नाही करत तिची कोणी शाळेमध्ये. सरस्वती पूजनला खूप महत्व आहे शाळेमध्ये. लेकिन उसके पास ये परमात्मा का दिया हुआ ज्ञान था और वो उसने सबको परोसा अच्छी रीति से. यह सब बातें बुद्धि में आनी चाहिए. जिसको भाषण करना है तो विचार सागर मंथन करना होता है. पहिले भाषण लिख रिफाइन करना चाहिए. बाबा म्हणते तुम्हाला कुठेही काही बोलायचंय तर असंच नका बोलू, पॉइंट्स तैयार करा. बड़े बड़े स्पीकर्स जो होते वो बहुत खबरदारी से बोलते, बिल्कुल एक्युरेट सुनाते. मोठे मोठे भाषण करणारे जे ते खूप खबरदारीने बोलतात, कारण त्यांच्या शब्दाचं काही परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण पण बाबांचे खूप मोठे बच्चे, दुनियामध्ये सगळ्यांपेक्षा आपण मोठे. बाबा म्हणतात तुमचे शब्द पण खूप महत्वाचे, तुम्ही जपून वापरायचे आणि एक्युरेट योग्य पद्धतीचं ज्ञान सगळ्यांना द्यायचे. गडबड नाही झाली पाहिजे. जरा भी हिचका तो आबरू इज्जत चली जाएगी. इज्जत किसकी जाएगी? बाबा की जाएगी, ज्ञान की जाएगी, ब्रह्मा कुमारीच की जाएगी. म्हणून बाबा म्हणतात कुठेही तुम्हाला बोलायचंय तयारी करा पहिले. आणि कोणाशी बोलायचंय तर आपल्या काही सांगण्यामुळे या ज्ञानाचा अपमान नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण बोलायचं. एका सोबत बोलतोय, 2 जणांसोबत बोलतोय, 10 जणांसोबत बोलतोय. ज्ञानाचा आदर ठेवून, बाबांचा आदर ठेवून आणि बाकीच्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा आदर ठेवून आपल्याला बोलायचंय. पहले से ही पूरी प्रैक्टिस करते. यहाँ भी इतना बुद्धि में रहना चाहिए जो किसको बाप का परिचय दे सको. सेवा करनी है. विकारी गुरुओं की जंजीरों में बहुत फंसे हुए हैं, वह कोई की सदगति तो कर नहीं सकते. बाबा म्हणता है दुनिया में कौन है? विकारी गुरु है, क्योंकि जन्म तो विकार से लिया है आणि त्यांच्यामधलं ते संपत्त थोडीच, 5 विकारांपासून मुक्त थोडीच आहे. कोणताही साधू संत, कोणताही गुरु आपण बघतो काही ना काही तर आहेच त्यांच्यामध्ये. भले ब्रह्मचर्य व्रताचं पालन करताय पण मग क्रोध आहे, थोडंसं आपलं नाव व्हावं, आपली शान राहावी, त्या गुरुपेक्षा मी मोठा आहे, ईर्ष्या द्वेषच्या भावना आहे. तर बाबा म्हणताय उन्होंने जंजीरें डालकर रखी है और उसमें फंसे. आणि त्यांच्यामध्ये फसल्यामुळे कोणाचं भलं होणार आहे? ते स्वतःची सद्गती नाही करून घेऊ शकत, स्वतःला सत्युगामध्ये स्वर्गामध्ये नाही घेऊन जाऊ शकत, स्वतःचं भाग्य नाही बनवून घेऊ शकत, तर दुसऱ्यांचं कसं बनवणार? आणि जसं बाबा आलेला आहे सगळ्यांना घेऊन जाणार आहे सोबत, तसं हे गुरु, त्यांचे गुरु पुकारत आले परमात्म्याला, परमेश्वराला पुकारत आले. पण कोणीही स्वतःची सद्गती नाही करून घेऊ शकलं किंवा दुसऱ्यांची करून नाही देऊ शकलं. ते गेले आणि संपलं. बाकीचे भक्त मग त्यांचं काहीच नाही झालं. सगळं आपण बघतोय चित्र. म्हणून बाबा म्हणताय मैं आखिर में मैं आता हूं, साधू संतों का भी मुझे उद्धार करना है, उनका भी कल्याण करना है, उनका भी भला करना है. म्हणून ज्यांचा जो पार्ट आहे त्याचा आदर आपल्याला करायचा आहे, पण आपण आपल्या सत्य ज्ञानाच्या आधाराने आपल्या जीवनाला पुढे घेऊन चालायचं आहे. तो पतित पावन निराकार भगवान को ही कहा जाता है. सर्वव्यापी के ज्ञान से तो कोई की सदगति हुई नहीं है. पतित पावन है एक शिव बाबा, उनको रुद्र भी कहा जाता है. रुद्र यज्ञ भी मशहूर है. इतना बड़ा यज्ञ और कोई रच न सके. रुद्र ज्ञान यज्ञ कितने वर्ष चलता है? ज्ञान सुनाते ही रहते हैं. यज्ञ जब रचते हैं तो उसमें शास्त्र भी रखते हैं, रामायण भागवत आदि की कथा सुनाते हैं, उसको रुद्र यज्ञ कहते हैं. वास्तव में रुद्र यज्ञ यह है. यह यज्ञ तो बहुत समय चलता है. उन्हों का तो मास भर यज्ञ चलेगा ज्यादा से ज्यादा. यह तो देखो कितना समय चलता है. ते यज्ञ रचतात, त्याच्यामध्ये रामायण महाभारतची कहाणी होते, ते चांगल्या प्रकारे शिकवतात, समजवतात, चांगलं चालतं सगळं. पण बाबा म्हणताय उससे कलयुग समाप्त होकर सतयुग नहीं आता है. और उनका ज्यादा से ज्यादा कितना चलेगा? 8 दिन चलेगा, 15 दिन चलेगा, महीना भर चलेगा. लेकिन बाबा ने जो यज्ञ रचा है 100 साल तक चलता है. आणि असं कोणत्या एका ठिकाणी नाही, सगळी दुनियाच बाबांचं यज्ञ आता. आणि याच्यामध्ये ही जुनी दुनियेची सगळी सामग्री स्वाहा होणार आहे आणि त्याच्यामधूनच विनाश ज्वाला प्रज्वलित होऊन नवी दुनिया यायची. तो भगवान ये जो कार्य कर रहा है उस कार्य में हम भी शामिल हैं
हम भगवान के यज्ञ के ब्राह्मण हैं, हम ब्राह्मण बच्चे हैं और हमें इस यज्ञ में अच्छी रीति से अपना जो पुराना सब कुछ है मटेरियल उसको स्वाहा करना है और अपने लिए नई दुनिया बनानी है, दुनिया को नया बनाना है, हमारा कर्तव्य है। इसमें जो भी सब पुरानी चीजें हैं वह खत्म होनी है। यह सारी पुरानी दुनिया इसमें भस्म होनी है। कितना बड़ा यज्ञ है, ख्याल तो करो। जब सबके शरीर स्वाहा हो तब सभी आत्माएं वापस परमधाम जाए। जब तक बाप न आए तो पतित से पावन कैसे बने? माया की जंजीरों से लिबरेट कौन करे? कोई तो होना चाहिए ना। इसलिए खुद मालिक ही आते। बाबा म्हणते कोण सोडवणार तुम्हाला? सगळे अटकलेले इथं, तर सोडवणार कोण तुम्हाला? विकारांमध्ये अटकलेले, साधू संतांमध्ये अटकलेले, भक्तीमध्ये अटकलेले, सोडवणारा कोणी तर पाहिजे तुम्हाला, योग्य मार्ग दाखवणारा तर कोणी तर पाहिजे। तो इसलिए मैं खुद मालिक आता हूं, तुम्हें रास्ता बताता हूं, तुम्हें छुड़ाता हूं। ऐसे नहीं सर्वव्यापी हो बैठकर ज्ञान देते हैं, वह तो आते हैं। असं नाही मी कणाकणामध्ये, बाबा म्हणतात मैं आता हूं, परमधाम से आता हूं और बैठकर तुम्हें ज्ञान देता हूं। हम उनकी संतान पोतरे हैं, वास्तव में हो तुम भी। अब वह बाप आया हुआ है, अपना परिचय दे रहे हैं। स्वर्ग की स्थापना हो रही है। हम है राजयोग ऋषि, वह है हठयोग ऋषि। तो बाबा म्हणता है कि हम राजयोग ऋषि है, वह हठयोग ऋषि। उनका हठयोग है, हमारा राजयोग है। आपल्याला सहज सहज मन बुद्धीच्या द्वारे बाबांची आठवण करायची आणि ते जबरदस्तीने काहीतरी वेगवेगळे प्रकार करत राहतात। गीता का भगवान आता ही है सदगति करने के लिए, तो बच्चों की बुद्धि में यह सब रहना चाहिए। फिर कोई समझे न समझे, अपना फर्ज है हर एक को समझाना। मौत के समय सभी की आंखें खुलेंगी। जेव्हा तो विनाशाची वेळ येईल, बाबा म्हणते सगळ्यांचे डोळे उघडतील, सगळ्यांचे डोळे उघडतील विनाशाच्या वेळेला। पण मग त्यावेळेला डोळे उघडून काय फायदा आहे? त्यावेळेला काहीच नाही करू शकणार। फक्त शब्द तोंडातून निघतील कि मेरा बाबा आ गया, वो मेरा बाबा है, वो मेरा भी बाबा है। शब्द तोंडातून निघतील, पण पुरुषार्थ होणार नाही, मुरली ऐकू शकणार नहीं, भाग्य बनवू शकणार नहीं। तो आंखें हमें अभी ही खोलनी है, हमें कुंभकर्ण जैसा नहीं रहना है। अभी आंखें खोलनी है, अपनी भी खोलनी है, दूसरों की भी खोलनी है। इस ज्ञान यज्ञ से ही यह विनाश ज्वाला निकली है। अब तुम पांडवों का पति है परमपिता परमात्मा। पतितों को पावन बनाने वाला है ही एक परमात्मा, न कि श्री कृष्ण। वह तो प्रिंस है, उनको कोई गॉडफादर नहीं कहेंगे। फादर तब कहा जाता है जब बच्चे पैदा करते हैं। श्री कृष्ण तो खुद ही बच्चा है, तो उसको फादर कैसे कहा जाए? लॉ नहीं कहता। श्री कृष्ण के साथ फिर जोड़ी चाहिए, उनके बच्चे चाहिए, तब फादर कहा जाए। वह तो फिर गृहस्थी हो गया। यहाँ तो निराकार बाप बैठ ज्ञान देते हैं, वह कभी गृहस्थ में आते नहीं है, सदा पवित्र है। श्री कृष्ण तो माता के गर्भ से जन्म लेते हैं, तो उनको पतित पावन कैसे कहेंगे? तो पतित पावन एक परमपिता परमात्मा है, जो गर्भाद्वारे ज्याचा जन्म नाही होत तो अवतरित होतो, प्रवेश करतो। आणि श्रीकृष्णाचा जन्म आहे, तर त्यामुळे तो सर्वश्रेष्ठ बच्चा आहे, बाबांचा सर्वश्रेष्ठ बच्चा आहे, नंबर 1 चा बच्चा आहे। त्याच्यापेक्षा मोठं दुनियेमध्ये कोणीच नाही। पण श्रीकृष्णाचा बाप शिवबाबा आहे आणि तोच पतितांना पावन बनवणार आहे। अभी तुम बच्चे जानते हो परमपिता परमात्मा को प्रजापिता ब्रह्मा के तन में ही आना है। प्रजापिता तो जरूर यहाँ ही होना चाहिए ना, इसलिए उनका नाम ब्रह्मा रख कहते हैं। मैं इस साधारण तन में प्रवेश करता हूँ। यह 84 जन्म भोग अभी अंतिम जन्म में है और वानप्रस्थ अवस्था में पूरा अनुभवी रथ है। अर्जुन के लिए भी कहते हैं ना, बहुत गुरु किए थे, शास्त्र आदि पढ़े थे, तो समझाना भी ऐसे चाहिए। प्रजापिता ब्रह्मा का नाम कभी सुना है? ब्रह्मा है तो जरूर पहले ब्राह्मण चाहिए। वर्ण भी मुख्य है, चक्र में भी वर्ण दिखाते हैं। ब्राह्मण कुल है सबसे छोटा, उन्होंने ज्ञान लेने का समय भी थोड़ा है। कितने थोड़े ब्राह्मण है? मग बाबा म्हणता है कितने थोड़े हो तुम, कितने थोड़े ब्राह्मण है। संगम युगामध्ये आपली संख्या खूप कमी आहे। मग बाबा म्हणतात मग आपल्यापेक्षा थोडे जास्त, कारण सगळे देवता 33 कोटी बनणार आहे, पण ज्ञान ऐकणारे सगळे थोडीच आहे। तर म्हणून बाबा म्हणतात पहले तुम ब्राह्मण थोड़े हो, फिर उनसे जास्ती देवता है, आपल्यापेक्षा जास्त देवता है, कारण सगळे ज्ञान तर घेणार नाही।
सगळे तसं ब्राह्मण नाही बनणार, पण देवतांचे मग दासदासी वगैरे ते सगळे मिळून 33 कोटी आहे. म्हणून देवतांची संख्या ब्राह्मणांपेक्षा जास्त असं बाबा म्हणतात, कारण बाबा सगळ्यांना ब्राह्मण नाही समजत 33 कोटीला. तो फिर उनसे जास्ती देवता है, उनसे जास्ती क्षत्रिय, उनसे जास्ती क्षत्रिय. पहिले सतयुगातले आत्मा, मग त्याच्यापेक्षा जास्त झाले त्रेतामध्ये. उनसे जास्ती वैश्य शूद्र, मग द्वापरची संख्या, मग आज शूद्र. कलियुगामध्ये सगळ्यात जास्त संख्या आहे. तो तुम ब्राह्मण कितने थोड़े हो, इन थोड़ों में भी वह बहुत थोड़े हैं जिनको सदैव खुशी का पारा चढ़ा रहता है. मग ब्राह्मण किती कमी आहे, आणि या ब्राह्मणामध्ये पण बाबा म्हणतात थोडेच असे जे सदा खुश राहतात, सदा खुश. तर आपल्याला सदा खुश राहणाऱ्या ब्राह्मणांच्या लिस्टमध्ये यायचंय. आणि त्यांना बाबांनी म्हटलेले करोडोमध्ये कोणी, करोडोमध्ये कोणी. नुसतं बाबांचे बनलो, देवता बनणारे, 7 दिवसाचा कोर्स केलेला ते नाही. आपण त्याच्यापेक्षा मोठे ब्राह्मण, बाबांचं ज्ञान ऐकणारे ब्राह्मण, या यज्ञाची रक्षा करणारे यज्ञ रक्षक ब्राह्मण. आणि त्याच्यामध्ये खूप थोड्यामध्ये आपल्याला यायचंय, थोड्यांमध्ये नंबर लावायचाय. सदा खुश रहने वाले ब्राह्मण, चाहे कुछ भी हो जाए, कोणतीही परिस्थिती येऊ द्या, कोणतंही संकट येऊ द्या, आपल्याला सदा आनंदामध्ये राहायचंय. बिलकुल कोणत्याच गोष्टीचा लोड घ्यायचा नाहीये, कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. दुर्लक्ष करत चालायचंय आपल्याला, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचंय, लक्ष द्यायचं नाही आपल्याला. आपण जर लक्ष देणार नाही काही गोष्टींकडे तर आपण खुश राहू. पण एखाद्या गोष्टीमध्ये आपण मन जास्त घातलं, तिकडे लक्ष दिलं आपण, तर परेशान होऊन जातो. तर दुर्लक्ष करायला आपल्याला शिकायचंय. हमें अपना पार्ट देखना है, अपना भाग्य बनाना है, ज्ञान के रत्नों से खेलना है, विचार सागर मंथन करना है. दुनिया की बातों में कुछ नहीं है, कुछ सार नहीं है. और कौन क्या कर रहा है, कैसे कर रहा है, क्यों कर रहा है, इन बातों से हमें दूर रहना है, उतना हम खुश रहेंगे. तो बाबा म्हणता है खुश रहने वालों की लिस्ट में आ जाओ. ब्राह्मण बने हो, मेरे बच्चे बने हो, लेकिन अभी खुश रहने वालों की लिस्ट में आ जाओ. तर आपल्यासाठी स्वतःसाठी आपण पक्क करायचंय, मला सदा खुश राहायचंय, सदा आनंदी राहायचंय, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचंय कोणत्याच गोष्टीचं. मग बाप ने समझाया है खुशी का पारा चढेगा अमृत वेले. अमृत वेलेला विशेष बाबांची आठवण जर करू आपण, तर ते आनंदाची सेटिंग होऊन जाईल पूर्ण दिवसभरासाठी. दिन और रात को वायुमंडल बहुत गंदा रहता है, कारण विकारी मनुष्य जागलेले राहतात, त्यांचे व्हायब्रेशन राहतात दुनियेमध्ये. आणि ती 4 ते 4:45 जी टायमिंग आहे, त्यावेळेला विकारी मनुष्य झोपलेला असतो. बरे रात्रभर जागरण केलेले, पण 4 वाजता तर येतेच त्याला झोप. मग त्यावेळेला ते विकारांचे व्हायब्रेशन नसतात, आणि म्हणून बाबांनी तो टायमिंग ठेवलेला आहे. तो दिन और रात को वायुमंडल बहुत गंदा रहता है, उस समय याद मुश्किल रहती है. अमृत वेले का समय गायब हुआ है, उसी समय सभी आत्माएं थक कर शरीर से डिटैच होकर सो जाती है. वह है शुभ मुहूर्त. यूं तो बाप की याद चलते फिरते दिल में रहनी चाहिए, बाकी हट से एक जगह बैठ याद करेंगे तो ठहरेगी नहीं. ऋषि मुनि भक्त लोग भी अमृत वेले उठ कीर्तन आदि करते हैं, क्योंकि उस समय शुद्ध वायुमंडल रहता है. भक्तीमध्ये पण त्या टायमिंगचं महत्व आहे. पण आपल्याला, आपण तर डायरेक्ट कनेक्शन जोडू शकतो त्या टायमिंग मध्ये बाबांशी. त्यावेळेला जितकं सोपं जाईल तितकं दिवसभरामध्ये आणि इतर वेळेला सोपं नाही जाणार. म्हणून अमृत वेलेचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे. शरीराच्या तब्येतीच्या हिशोबाने आपण झोप कंप्लीट करून 4 वाजता उठून बाबांच्या आठवणीमध्ये बसायचं. आणि कोणाची जर तब्येत खराब आहे, शरीराची कॅपॅसिटी नाहीये, तरच बाबांनी परमिशन दिलेली की झोपल्या झोपल्या तुम्ही अमृतवेला करू शकता. पण अलर्ट राहायचे, असं नाही की झोपलेले तर लगेच डोळे बंद आणि लगेच क्लिअर झोप लागली, तसं नाही व्हायला पाहिजे. ज्यांची फक्त तब्येतीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी बाबांनी ही परमिशन दिलेली आहे की तुम्ही झोपले झोपले तरी अमृतवेला करा, डोळे उघडे ठेवून बाबांच्या ज्ञानाचं चिंतन मंथन, किंवा बस बाबांची किरणं येतात, मी आणि बाबा आहे बस. आणि ज्यांना शक्य आहे, ज्यांची फ्रेश झोप झालेली आहे, त्यांनी खूप बसून व्यवस्थित अमृतवेला करायची, त्याचा उपयोग करायचा त्या टायमिंगचा. तो कोई भी आए उनको समझाना है कि हम पढ़ रहे हैं. आपण भक्ती नाही करत आहे, आपण अभ्यास करतोय, ज्ञानाचा अभ्यास करतोय, ईश्वराचं ज्ञान. तो किसी को भी समझाओ, हम पढ़ने वाले बच्चे हैं, हम विद्यार्थी है. इसमें कोई अंधश्रद्धा की बात ही नाही. याच्यामध्ये आपण कोणाला हात जोडतोय, कोणाची पूजा करतोय, कोणाची आरती करतोय, विषयच नाहीये. याच्यामध्ये आपण अभ्यास करतोय कसं आपण गुणवान बनायचं आणि कसं विकारांपासून दूर राहायचं.
कसं सुखी राहायचं, कसं टेन्शन मुक्त राहायचं, हे आपण शिकतोय. अंधश्रद्धेचा विषयच नाही याच्यामध्ये काही. निराकार बाप टीचर के रूप से हमको सहज राजयोग सिखा रहे हैं, तो मनुष्य आश्चर्य खाएंगे कि उन्हों को निराकार कैसे पढ़ाते हैं. भगवानुवाच भी बरोबर है, तो जरूर शरीर में आकर राजयोग सिखाया होगा, कोई शरीर का लोन लिया होगा. तो पहले युक्ति से बाप का परिचय देना चाहिए. सर्वव्यापी कहने से वर्षा क्या मिलेगा. जब तक भगवान के महावाक्य कानों पर न पड़े तब तक कोई समझ न सके. मुरलीचं महत्व कोणाला समजेल? ज्याने कोर्स केलेला आणि डायरेक्ट मुरली येऊन ऐकतोय त्याला समजेल. बाकीच्यांना नाही कळणार. ते बाकीच्यांना कळणार नाही, ते आवाज करत राहतील, त्यांना नाही लक्षात येणार कि यहाँ पर भगवान के महावाक्य चल रहे हैं. इतकं श्रेष्ठ ज्ञान चाललेलं है, भगवान की पढ़ाई पढ़ रहे हैं ये बच्चे. उनको नहीं समझ में आएगा. क्यों नहीं समझ में आएगा? क्योंकि उन्होंने सुना ही नहीं है, उन्होंने समझा ही नहीं है. तो त्यांना दोष नहीं देऊ शकत आपण, क्योंकि उन्हें पता ही नहीं है ये भगवान के महावाक्य, डायरेक्ट भगवान के महावाक्य है. तो बाबा म्हणता है जब तक भगवान के महावाक्य कानों पर न पड़े तब तक कोई समझ न सके. उनको आना पडेगा, बैठना पडेगा, सुनना पडेगा, रेग्युलर ऐकावं लागेल. तेव्हा त्यांना कळेल की हे किती महत्वाचं आणि किती श्रेष्ठ आणि परमेश्वराशिवाय कोणीच ज्ञान देऊ शकत नाही. तेव्हा त्यांना त्याचं महत्व कळेल. भगवान है निराकार, ब्रह्मा है साकार प्रजापिता, तुम हो ब्रह्मा कुमार कुमारिया. निराकार परमात्मा ब्रह्मा तन से पढ़ाते. हमारा एम ऑब्जेक्ट है मनुष्य से देवता बनना. बाप का परिचय देंगे तो बाप की याद रहेगी. कोई कोई लिखते हैं भगवान निराकार है, तो उनको समझाना चाहिए. कोई फिर लिखते हैं कि हम जानते ही नहीं. अरे तुम बाप को नहीं जानते हो, परमपिता परमात्मा कहते हो तो जरूर कोई तो होगा ना. बच्चे तो जानते हैं हम परमपिता परमात्मा से भविष्य जन्म जन्मांतर के लिए आजीविका प्राप्त करते हैं. हम जानते, हमें पक्का आहे आता आपण जन्म जन्मांतराचं भाग्य बनवून घेऊन जातोय. इथं भाग्य बनवायचंय, इथं थोडीशी मन बुद्धीची मेहनत घ्यायची आहे. तिथं आपल्याला कुठली मेहनत नाही करावी लागणार. 2500 वर्ष तर मेहनत मुक्त आपलं जीवन राहील. त्याच्यासाठी आपण आता सेटिंग करतोय, रेकॉर्डिंग करतोय. इसमें जो विघ्न डालते हैं उन पर कितना पाप चढ़ता होगा. सो भी समझकर विघ्न डालते, बेसमझ पर तो कोई दोष नहीं. वह तो सारी दुनिया बेसमझ है. बाबा म्हणता है कि इसमें समझकर विघ्न डालने वाले पर दोष पड़ता है. जे समजून उमजून या ज्ञानामध्ये विघ्न टाकताय त्यांच्यावरती दोष आहे. पण जे समजतच नाही, ज्यांना माहितीच नाहीये ज्ञानाविषयी, बाबा म्हणते उनका कोई दोष नहीं, उन पर दोष नहीं पड़ता है. अच्छा, मीठे मीठे सिक्की लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार. इसके एक एक अक्षर का अर्थ तुम बच्चे जानते हो. पहले पहले माता पिता, फिर बाप दादा. पहले पहले याद प्यार कसे देतो बाबा? माता पिता बाप दादा. माता पिता एक तर शिव बाबा, शिव परमात्मा आपला माता पिता आहे, त्याच्याकडून याद प्यार माता पित्याच्या रूपामध्ये. मग बाप दादाकडून याद प्यार शिव बाबा की तरफ से और ब्रह्मा की तरफ से. माता पिता फिर बाप दादा. माता पिता उनको कहा जाता जो स्वर्ग का मालिक बनाते हैं. तो परमात्मा शिव बाबा हमारा माता पिता, हमें स्वर्ग का मालिक बनाता है. फिर यह हो गए बाप दादा. मग ब्रह्मा बाबा आणि शिव बाबा दोन्ही कंबाइंड, बाप दादा. फिर कहते जगदंबा, यह बड़ी गुह्य बात है. मग जगदंबा मम्मा सरस्वती, त्यांच्याकडून आपली पालना होते, त्यांच्याद्वारे आपली पालना होते. तो माता पिता बाप दादा की तरफ से हमें रोज याद प्यार मिलता है. वो रोज हमें नमस्ते करते हैं, क्योंकि हमारा फाइनल स्वरूप उन्हें मालूम है. तो यह बड़ी गुह्य बात है. सबसे गुह्य पहली यह है जिसको समझने में मनुष्य को बहुत फायदा हो जाए, जिसको समझने से मनुष्य को बहुत फायदा हो जाए. हे कोड आहे, मनुष्यासाठी कोड आहे. आणि म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप जप तप केले, खूप तपस्या केलं, खूप हठयोग केलं. त्यांच्यासाठी कोड होतं की आपला माता पिता कोण आहे, स्वर्ग कोण रचतो. तो बाबा म्हणतो वो अगर ये समझ जाए, हे कोड जर सुटलं तर बाबा म्हणतो त्यांचं कल्याण होऊन जाईल. फिर कहते हैं सिक्की लधे, यह है दूसरी पहली. बाबा जे शब्द वापरतो दुनियेमध्ये कोणीच नाही वापरत. सिक्की लधे म्हणजे खूप बिछुड़े हुए लेकिन बहुत समय के बाद आकर मिले हुए ऐसे बच्चे.
5000 वर्षापासून आपण बाबांपासून वेगळे झालो होतो आणि पुन्हा येऊन भेटलेलो आहे. खूप प्रेमाने बाबा आपल्याला भेटतो. तो उसके लिए बाबा कहते सिकिलत है. तर हे कोड आहे की 5000 वर्ष दुनियावाले म्हणतात आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल, शब्द वापरलेला आहे त्यांनी, पण त्याचा अर्थ त्यांना माहिती नाही. तर कोड आहे ते. बाबा म्हणतात हे जे कोड आहे मी सोडवलेलं आहे येऊन, कि तुम 5000 साल से बिछुड़ जाते हो, फिर संगम युग में आकर मुझसे मिलते हो. तो सिकिलत है. फिर कहते हैं ब्राह्मण कुलभूषण स्वदर्शन चक्रधारी. यह भी नई पहली है. मग बाबांचे शब्द दुनियावाल्यांसाठी कोड आहे, पण बाबांचे आपल्याला सरळ सहज अर्थ त्याचा माहितीये. आपण ब्राह्मण कुलभूषण आहे, ब्राह्मण कुलाचे प्रतिनिधी आपण, आणि आपण या कुळाचं नाव मोठं करणारे, रोशन करणारे. बाबाजी जो ईश्वरीय कुळ स्थापन करतो त्याचं नाव मोठं करणारे आपण बच्चे ब्राह्मण कुलभूषण. और स्वदर्शन चक्रधारी. हम परदर्शन चक्रधारी नहीं है, हम परदर्शन परचिंतन से दूर है, हम स्वदर्शन चक्रधारी है. तो हमारी बुद्धि में है हम ही आत्मा है, हम ही देवता बनते हैं, हमारी भक्त मंदिरों में पूजा करते हैं, हम ही ब्राह्मण बनते हैं, हम ही फरिश्ता बनने वाले हैं. ये स्वदर्शन चक्र हमारी बुद्धि में है. दुनिया का चक्र कैसे फिरता ये हमारी बुद्धि में. म्हणून बाबा आपल्याला म्हणतो तुम्ही ब्राह्मण कुलभूषण आहे, स्वदर्शन चक्रधारी आहे, सिकिलधे बच्चे माझे. यह भी नई पहली है. एक एक बात में पहली है. एक एक गोष्ट, एक एक शब्द दुनियावाल्यांनी त्याला कोड करून टाकलेले आणि ते सगळे कोडे बाबांनी येऊन सोडवलेले. अच्छा. स्वदर्शन चक्रधारी नूरे रत्नों प्रति याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है अमृत वेले के शुभ मुहूर्त में बाप को बहुत प्यार से याद कर खुशी का पारा चढ़ाना है. चलते फिरते भी याद का अभ्यास करना है. पाप कर्मों से बचने व ज्ञान की अच्छी धारणा करने के लिए एक बाप से बुद्धि योग जोड़ने की मेहनत करनी है. वरदान है बिंदु रूप में स्थित रह सार युक्त योग युक्त युक्ति युक्त स्वरूप का अनुभव करने वाले सदा समर्थ भव. क्वेश्चन मार्क के टेढ़े रास्ते पर जाने के बजाय हर बात में बिंदू लगाओ. बाबांनी शिकवलेलं आपल्याला कोणत्याही गोष्टीच्या विस्तारामध्ये नका जाऊ, प्रश्नामध्ये नका जाऊ. असं का, तसं का, याने असं का केलं, त्याने तसं का केलं, हा असं का करतो, असंच का झालं, तसंच व्हायला पाहिजे होतं. बाबा म्हणताय तो तिरपा रस्ता आहे, वाकडा रस्ता आहे, त्या रस्त्याने नका जाऊ. प्रश्न नका लो, झालं पूर्ण विराम लावून टाका, त्याला फुल स्टॉप लावा. बिंदु रूप में स्थित हो जाओ तो सारयुक्त योगयुक्त युक्तियुक्त स्वरूप का अनुभव करेंगे. स्वतःला आत्मा समजा आणि परमात्मा बिंदू रूपाची आठवण करा आणि ड्राम्याची बिंदी लावा. तर बाबा म्हणताय बाबांची आठवण राहील, योगयुक्त स्थितीमध्ये राहाल, सारयुक्त स्थितीमध्ये राहाल, जास्त विस्तारामध्ये जाणार नाही, आणि युक्तियुक्त तुम्ही व्यवस्थित त्या गोष्टीवरती विचार कराल समजून उमजून. स्मृती, बोल और कर्म सब समर्थ हो जाएंगे. जर आपण बिंदू रूपाच्या आठवणीमध्ये राहू तर आपली आठवण पण, बोलणं पण आणि कर्म पण श्रेष्ठ होऊन जाईल, व्यर्थ नाही होणार काहीच. बिना बिंदु बने विस्तार में गए तो क्यों क्या के व्यर्थ बोल और कर्म में समय और शक्तियां व्यर्थ गवा देंगे, क्योंकि जंगल से निकलना पड़ेगा. तर ही दुनिया आणि या दुनियेमध्ये जो विस्तार आहे आणि दुनियेमध्ये जो कलियुगी प्रभाव बाबामध्ये जंगल है. फिर तुम जंगल में चले जाओगे. अगर क्यों क्या के प्रश्नों में गए तर जसं आपण जंगलामध्ये भटकू. मग तर त्याच्याऐवजी बाबा म्हणताय बिंदू रूपामध्ये राहा, परमात्मा बिंदूची आठवण करा, आणि जे आहे ड्राम्यामध्ये जे समोर दिसतंय फुल स्टॉप लावा. आणि तसं मग कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये, कोणाच्या संपर्कामध्ये, कोणते नातेवाईक, आपले मित्रमैत्रिणी, कोणाच्याही संपर्कामध्ये आपण येतो तर बाबा म्हणताय बिंदू रूप बनकर संपर्क में आओ. देहभानामध्ये संपर्कामध्ये आलो आणि प्रश्नचिन्हाच्या हिशोबाने किंवा आश्चर्यचिन्हाच्या हिशोबाने जर संपर्कामध्ये आलो तर बाबा म्हणताय जंगल में चले जाओगे, फिर भटकना पड़ेगा. इसलिए बिंदु रूप में स्थित रह सर्व कर्मेंद्रियों को ऑर्डर प्रमाण चलाओ. बिंदू रूपामध्ये स्थित झालो तर आपला कंट्रोल आपल्या हातामध्ये येऊन जाईल. स्लोगन, बाबा शब्द की डायमंड चाबी साथ रहे
तो सर्व खजानों की अनुभूति होती रहेगी. खाली खाली नाही वाटणार, सर्व खजाने की अनुभूती होती रहेगी. शांती कमी असं नाही वाटणार, सुख कमी आहे असं नाही वाटणार, शांतीची कमी असं नाही वाटणार, जेव्हा त्यासाठी बाबांनी चावी दिलेली आहे. बाबा काही झालं, काही व्हायला लागलं, मेरा बाबा, मीठा बाबा, प्यारा बाबा, बस बाबांची आठवण केली, शांती येऊन जाईल आपल्यामध्ये. पण ती फक्त मनापासून आठवण, निश्चय ठेवून आठवण. तर कशाचीच कमी नाही. बाबा म्हणतात सब खजानों से तुम भरपूर हो जाओगे. कशाची एखाद्या वेळेला कशाची कमी वाटते, प्रेमाची कमी वाटते, बाबा से ले लो. बाबा म्हणतात चावी तुमच्याकडे, बाबा शब्दाची चावी लावा. मेरा बाबा, मीठा बाबा, प्यारा बाबा, बस प्रेम येऊन जाईल. दुनियावाल्यांकडून कुठलीही अपेक्षा ठेवण्याची आवश्यकता नाहीये. दुनियावाले काही नाही देऊ शकत आपल्याला, काही राहिलेलं नाही त्यांच्याकडे, आणि आहे जरी तरी स्वार्थ मिक्स आहे. आपल्याला घ्यायचं प्युअर, बिना भेसळीचं घ्यायचंय. तर बाबा म्हणताय ये डायमंड शब्द है, डायमंड चाबी है बाबा. तो बाबा से ले लो, जो भी चाहिए बाबा से ले लो. बाबा म्हणता मैं बैठा हूं, खजाने खोल कर बैठा हूं, जितना लेना चाहो उतना ले लो. मैं तुम्हारा बाबा हूं, तुम मुझसे जो चाहिए प्राप्त कर सकते हो. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझकर बोलो.